सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा। आमच्याकडे या 4-8 दिवसांमध्ये शेतकऱ्याच्या तक्रारी आल्या की 180 रुपये क्विंटलला हमाली आणि 3 किलो कडता प्रत्येक केंद्र चालक घेत आहे। त्याच्यामुळं आम्ही काल तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला म्हणले की बाबा ह्या 2 दिवसांमध्ये मी स्वतः जाऊन त्याची पाहणी करतो। पण प्रत्येक शेतकरी कधीच लबाड बोलत नाही। शेतकऱ्यानं पूर्ण माहितीच दिली की 180 रुपये क्विंटल हमाली आणि त्या चाळणीबद्दल घेतात व 3 किलो काढता की महाराष्ट्रात नाही जगात कुठं 3 किलो काढता नाही। आडतीवर जरी गेलात आपण त्या पोत्याचा काढता 1 किलो घेतात, कुठं 500 ही घेतात, म्हणजे अर्धा किलो कुठं घेतात, किलोभर कुठं घेतात। पण नवीन पांडा या सर्व केंद्र चालकांनी काढलेला आहे। त्याच्याबद्दल काल आम्ही तहसीलदार साहेबाला तक्रार केलेली आहे आणि आता आम्ही या राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, पणन मंत्री व या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांना आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि त्यांना अशी विनंती करणार आहोत की यांनी ज्या शेतकऱ्याकडून पैसे घेतलेले आहेत त्या केंद्र चालकाला न देता त्या शेतकऱ्याला हमालीच्या आणि यांना ज्या हमालीचे सुतुळीच्या तोड्यापासून पोत्याच्या बारदाण्यापर्यंत सगळ्या प्रकारचे पैसे मिळतात, तरीही प्रत्येक केंद्र चालक हा 180 रुपये हमाली आणि 3 किलो काढता घेत आहे। त्याच्यामुळं आम्ही अजितदादा असतील, या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या सर्वांना विनंती करणार आहोत, एक आम्ही निवेदन देणार आहोत की हे जे पैसे यांनी घेतलेले आहेत आत्तापर्यंत, याच्या पुढे तर आम्ही तहसीलदार साहेबाला विनंती केली घेऊच नाही आणि जर घेतली तर आम्ही आंदोलन करू आता प्रत्येक केंद्रावर जाऊन। पण याच्या अगोदर जे यांनी पैसे घेतलेत ते पैसे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर पैसे परत मिळावे याच्याबद्दल आम्ही आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा आपले पालकमंत्री अजितदादा, खासदार साहेब, पणन मंत्री साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत। अंबाजोगाई तालुक्यासह बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन केलेले सोयाबीन आधारभूत किमतीने खरेदी केंद्र पणन व नाफेड अंतर्गत मंजूर केली आहेत। गेली अनेक वर्षापासून ज्या संस्थांना केंद्र मंजूर होतात त्याच संस्थांना दरवर्षी सोयाबीन खरेदी केंद्र मिळतात। हे नेमके गमक काय? अनेक वर्षापासून ही केंद्र चालकाची मोनोपोली असल्याने सोयाबीन खरेदी केंद्राच्या आडून शासन यांना शेतकऱ्यांना लुटण्याचा परवाना देतोय का, असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात पडत आहे। सोयाबीन पीक घेताना बियाणे व खत विक्रेते सुरुवातीला शेतकऱ्याला लुटतात। कसेबसे पेरणी करायची, अचानक अतिवृष्टी होते, त्यात पिकाचे प्रचंड नुकसान होते। अशा वेळी लगेच सत्ताधारी विरोधी पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या बांधावर येतात, पाहणी करतात, आमदार, खासदार, मंत्री येतात, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाकडे मागणी करतात। नुकसान भरपाई तर मिळत नाही, मिळते ते फक्त आश्वासन। आलेल्या सोयाबीन काढण्यासाठी प्रति बॅग 5,000 रुपये दर निघतो, 200 रुपये मशीनवाला घेतो। दिवाळी निघालेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी लुटू नये म्हणून शासनाच्या वतीने प्रत्येक ठिकाणी आधारभूत दराने सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र उघडली जातात। इथेही केंद्र चालक पुन्हा शेतकऱ्यांना लुटत आहेत। केंद्र चालकांना प्रत्येक बाबीसाठी शासन पैसा देत असूनही केंद्र चालकांचे समाधान होत नसल्याने की काय कोण जाणे, शेतकऱ्याकडून हमालीच्या नावाखाली 200 रुपये व 3 किलो कडत्याच्या नावाखाली सोयाबीन घेतले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत होते। त्यामुळे आम्ही आंबा कारखाना ते लातूर हायवेवर असणाऱ्या सोयाबीन खरेदी केंद्रावर गेलो तर तिथे मजुरी करणारे मजूर बिहारचे होते। मॅनेजर म्हणतो आपल्याकडील मजूर कामच करत नाहीत। त्यामुळे विशेष म्हणजे शासनाने या सोयाबीन खरेदी केंद्र तपासणीसाठी तहसीलदार यांना दक्षता पथक नेमले। कृषी अधिकारी व पोलीस खात्याचा प्रतिनिधी या पथकात सदस्य म्हणून कार्यरत आहे। सहाय्यक निबंधक सचिव आहेत। किती खरेदी केंद्राला तहसीलदार व या पथकाने भेटी दिल्या तर एकही नाही। शेतकऱ्यांनी जायचे कोणाकडे असा प्रश्न पडतो। अंबाजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला केंद्र मंजूर आहे, अद्याप ते सुरू नाही। शेतकऱ्यांना लुटले जात असल्याने शेतकऱ्यांनी आता सोयाबीन घेऊन खरेदी केंद्राकडे जाण्याचा मार्ग बदलला की काय कोण जाणे। मात्र अनेक केंद्रावर बारदाना आहे, मजूर आहेत, मात्र सोयाबीन घेऊन जाणारे शेतकरी तिकडे फिरकत नसल्याने खरेदी केंद्र ओस पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे।
15 नोव्हेंबरपासून सर. बरं. किती माल आतापर्यंत खरेदी झाला शेतकऱ्यांचा? खरेदी आपली 10,000च्या जवळ झाली सर. बरं. पूर्ण माल इथंच आहे? पूर्ण नाही, जवळपास 9,500पर्यंत गेलेला आहे. 9,500 1,000 राहिला असं 9,000पर्यंत गेला आहे. शेतकऱ्याकडून हमाली पोटी किती घेतात? हमाली नाही, आता समजा चाळून नाही आणला तर एक्स्ट्रा 30-40 रुपये. बरं. हां. आणि कडता? करता कशाच करता नाही. हां. नाही. शेतकऱ्यांची तक्रार आहे की या सेंटरवर 200 रुपये हमाली आणि 3 किलोचा कडता घेतला जातो. नाही चूक आहे सर. ही 200 रुपये हमाली कशी कोण देईल सर? हां. शेतकरी देऊ शकत नाही ना एवढे. मग आता लेबर कुठले? लेबर सर बिहारचे सर. इथलं आपल्याकडं लेबर नाहीत? आपले काम करत नाहीत ना सर इथं लेबर. हां. मग त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रॉनिक काटो कुठे आहे ना मध्ये आतमध्ये. कुठे? इथं आतमध्ये बघा. हे कोणता काटा आहे? समोर ठेवलेला? हाच- समोर ठेवलेला हा काटा इलेक्ट्रॉनिक काटा आहे तो. आहे? काटाच आहे. तो इलेक्ट्रॉनिक काटा आहे का नियमाप्रमाणे? नाही इपॉज मशीन कुठे आहे तुम्ही? विपॉज हां. आहे ना मध्ये. मॉइश्चरची हां. आहे ना आतमध्ये. कुठे आहे मशीन? आतमध्ये ठेवली बरं. पडून. पाण्याची काय सोय इथं? त्यांना जार लावलेले सर पाणी पिण्यासाठी लेबरला. बरं. शेतकऱ्यांसाठी. हे सेंटर कोणाच्या नावाने? हे बालाप्रसाद बजाज. नाही नाव असेल ना ते संस्थेचं काय? अंबाजोगाई तालुका कृषी पणन सहकारी पतसंस्था अंबाजोगाई.